36व्या 3 दिवसीय अखिल भारतीय डाक कुस्ती स्पर्धेचं नाशिकच्या मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात झालं उद्घाटन। अकोला इथल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिवस करण्यात आला साजरा। बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ इथे नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी सरकारकडून जागा करण्यात आली मंजूर। कोल्हापूरमधल्या शाहू स्मारक सभागृहात पिकांच्या उत्पन्नाचा अंदाज आणि आढावा घेण्यासाठी पीक कापणी प्रयोग प्रशिक्षण वर्गाचं करण्यात आलं आयोजन। जळगावमधल्या जिल्हा परिषद बचत भवन इमारतीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बहिणाबाई मार्टचं उद्घाटन। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। चंद्रपूरमधल्या तहसील प्रशासनाच्या विशेष पथकानं अवैध रेती तस्करांवर केलेल्या कारवाईत तब्बल 41 लाखांचा दंड करण्यात आला वसूल। आणि पुण्यातल्या कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत झालेल्या एका समारंभात खगोलशास्त्रज्ञ आणि आयुकाचे संचालक डॉ. आर. श्री आनंद यांना पहिला डॉ. जयंत नारळीकर पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मानित। आज राष्ट्रीय प्रसारण दिवस साजरा करण्यात